अरे, डेटवर मैत्रिणीला नाही, गर्लफ्रेंडला घेऊन जातात. अरे पण मी कुणालाही घेऊन जाऊ दे, ते तुला काय करायचं? मी तुला ईमेल करतोय, माझी सुट्टी अप्रूव्हल कर. त्यावर अभिजित हसतो आणि म्हणतो, ठीक आहे, विचार करेल मी. राघव केबिनमधून बाहेर पडतो. तोच अभिजित राहिलेली कामे पटपटावरून तोही बाहेर पडतो. तोच ड्रायव्हर गाडी घेऊन उभा असतो. अभिजित घरी येतो. समोर त्याला आजी हॉलमध्ये बसलेली दिसते. तो एक तिरकस कटाक्ष आजीवर टाकून पटपट वर निघून जातो. भाग मिल्का भाग. मी पण पाहतेच किती दिवस असा पळतो, ते कधी ना कधी माझ्याकडे यावंच लागेल. तोच अभिजित त्याचा आवरून खाली हॉलमध्ये येतो आणि आजीच्या मांडीवर डोके ठेवून सोफ्यावर झोपतो. आजी काहीच न बोलता त्याच्या डोक्यातून हात फिरवतात. थोडा वेळ असा शांततेत जातो आणि शेवटी आजीच बोलतात, काय मग, कुठे अडकली तुमची गाडी? त्यावर अभिजित हसतो, आहे त्या ठिकाणीच आहे. म्हणजे क्लायंट आणि बॉस? काय म्हणजे ती आपल्या कंपनीत काम करते? आजी आश्चर्यचकित होऊन म्हणाली, होय. आणि तू आज मला सांगतोयस, मग तू काय करणार आहेस? मी काहीही करू शकते. तू काहीच बोलणार नाहीयेस, कारण ती आत्ताच कंपनीमध्ये जॉईन झाली आहे. मी बोलेल, पण कधी? वेळ निघून गेल्यावर? नाही, योग्य वेळ बघून मी तिच्याशी बोलेल. नाही तर बघ, मीच तिच्याशी बोलेल. मी बोलेल ना तिच्याशी. पहिले तिच्याशी फ्रेंडशिप तर करू दे, त्यानंतर हळूहळू बोलेल मी. तू नकोस काळजी करू. तू फ्रेंडशिप करेपर्यंत ती लग्न होऊन जायची. तू काही काय बोलतेस? अभिजित म्हणतो. तोच त्याची आजी त्याला म्हणते, तुझ्याच कंपनीत असून तू आजपर्यंत तिच्याशी मैत्रीही करू शकला नाही, मग तुझा काय भरोसा? अगं स्वीटी, तिला आत्ता तरी 1 आठवडा झालेला आहे जॉईन करून. बोलेल मी तिच्याशी. ठीक आहे. आज दिव्याला कंपनी जॉईन करून 1 आठवडा झाला होता आणि आज त्यांची वीकली मीटिंग होती. प्रत्येकाची धावपळ चालू होती. प्रत्येकजण आपापली फाईल परत चेक करत होता, कारण त्यांच्या बॉसचा अँग्री मूड कधी ऑन होईल हे सांगता येत नव्हतं. म्हणून प्रत्येकजण आपली फाईल व्यवस्थित आहे का ते पाहत होता. दिव्याची तर आज पहिलीच मीटिंग असल्यामुळे ती तर जास्तच घाबरली. ती आपल्याकडून कोणतीही चूक होऊ नये याची ती पुरेपूर काळजी घेत होती. मीटिंगचा टायमिंग झाल्यामुळे सगळेच कॉन्फरन्स हॉलमध्ये जमा झाले होते. तोच अभिजितची एंट्री झाली. प्रत्येकजण त्याच्याकडे पाहत होता. तो दिसतच होता स्मार्ट, प्रत्येक मुलीच्या हृदयाची धडकण. पण तो मात्र आपल्याच तालामध्ये जाऊन आपल्या खुर्चीवरती बसतो. दिव्या मात्र आणखी तिच्या फाईलमध्येच डोकं घालून होती. तिचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं. तो मात्र तिच्याकडे बघत होता. डोळ्यावरती गॉगल असल्यामुळे कोणाच्या ते लक्षात आलं नाही. तिची चाललेली धांदल बघून तो मात्र गालातल्या गालात हसत होता. तोच राघवचा आवाज त्याच्या कानावर पडला. करायची का चालू मीटिंग म्हणून त्यांनी विचारले. त्यावर त्यांनी मान हलवून होकार दर्शविला. त्यांनी प्रोजेक्टर चालू केले. तोच अभिजितने बोलायला सुरुवात केली. आता कुठे तिचं लक्ष त्याच्यावर गेलं. तिने एक नजर त्याला पाहिलं आणि ती त्याच्याकडे बघतच राहिली. जिमनी कमवलेलं शरीर, सरळ नाक, काळे भोर केस, ते पाणीदार डोळे आणि त्यात कहर म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर असलेला तो ॲटिट्यूड. अगदी स्मार्ट दिसत होता. फक्त थोडाच वेळ तिच्या लक्षात आलं, आपण त्याच्याकडे बघतोय. लक्षात येताच तिने आपल्या मनातील विचार झटकून आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले. आपण फक्त इथे काम करण्यासाठी येतो हेच लक्षात ठेव, असं तिने स्वतःच्या मनाला बजावलं. आजूबाजूच्या मुलींच्या येणाऱ्या कमेंट्स ऐकून तिच्या कपाळावर आट्याच पडल्या. अभिजितने एक नजर तिच्यावरून फिरवली आणि बोलायला सुरुवात केली. त्याचा तो दमदार आवाज पूर्ण हॉलमध्ये घुमला. तसं पूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली. प्रत्येकजण उठून आपल्या कामाबद्दल माहिती देत होता. प्रत्येक डिपार्टमेंटमधून एक व्यक्ती आठवड्याभराच्या कामाचा पूर्ण लेखाजोखा त्याच्यापुढे मांडायचा. ज्याच्या चुका होतील त्याच्यावर तो ओरडत होता आणि
आता दिव्याचा नंबर होता. तिला थोडीशी भीती वाटत होती, परंतु स्वतःच्या कामावर तितकाच आत्मविश्वासही होता. ती उठली, तिने प्रोजेक्टरला लॅपटॉप जॉईन केला आणि पूर्ण हॉलवरून एक नजर टाकून बोलायला सुरुवात केली. तिचं बोलणं, त्या बोलण्यामध्ये असलेला आत्मविश्वास आणि प्रत्येक गोष्ट समजून सांगण्याची कला. लेखक हे बघून अभिजित तर तिच्यावर इम्प्रेस झाला, कारण पहिलीच वेळ असून सुद्धा तिच्या बोलण्यावरून आणि तिच्या बॉडी लँग्वेजवरून कोणीही बोलणार नाही की ही तिची पहिलीच वेळ आहे. प्रत्येकजण तिच्याकडे पाहत होता. राघव तर तिचे बोलणे ऐकून तिला बघतच राहिला. बोलणं जसं संपलं तसं पूर्ण हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. अभिजित आणि राघव भानावर आले. अभिजितने तिच्यावरून एक नजर फिरवली आणि सर्वांना काही सूचना देऊन मीटिंग संपल्याचे जाहीर केले आणि तो हॉलमधून बाहेर पडला आणि त्याच्या केबिनमध्ये आला. तरीही त्याच्या डोळ्यासमोरून दिव्याचा चेहरा दिसत होता. तिच्या बोलण्याची पद्धत, तिची बॉडी लँग्वेज जसंच्या तसं त्याच्या डोळ्यासमोरून जात होतं. तोच दरवाजा खोलून राघव आतमध्ये आला, तरीही अभिजितचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं. तोच राघव त्याच्याजवळ जात म्हणाला, काही छान आवाज होता. किती छान सुटसुटीत आपलं मत मांडलं. मला तर वाटलंच नाही की आज पहिल्यांदाच ती बोलत आहे. हो यार, अभिजित म्हणाला आणि राघव खळखळून हसू लागला. त्याच्या हसण्याच्या आवाजाने अभिजित भानावर आला आणि आपण काय बोलून गेलो हे त्याच्या लक्षात आलं. तसं त्याने टेबलावरचा पेपरवेट उचलला आणि राघवच्या बाजूने भिरकावला. तसा राघव म्हणाला, मी तर खरं तेच बोललो. मी काही चुकीचं बोललो का? भले का तो जमाना नहीं रहा, हे भगवान बचा लो इस बच्चे को. त्याच्या त्या नौटंकीवर अभिजित खरखरून हसला. हो साहेब, चला, स्वप्नातून बाहेर आला असेल तर जेवून घेऊया. तुझं काय, तिला बघून पोट भरलं असेल, पण मला तर भूक लागली आहे. राघव म्हणाला, बस कर तुझी नौटंकी आणि चल जेवून घेऊया. तसे दोघेही जेवायला बसले. जेवण झाल्यानंतर आपापल्या कामाला लागले. अभिजितनेही आपल्या खुर्चीवर बसताच एक वेळ CCTV फुटेजवरून नजर फिरवली. तसे त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली. त्याने फुटेज बंद केले आणि मनातील विचार झटकून आपल्या कामाला लागला. कामाच्या बाबतीत तो कोणताही हलगर्जीपणा करत नसे. कामाच्या बाबतीत परफेक्ट होता. अभिजित दिव्याकडे ओढला जात होता, पण दिव्या मात्र या सगळ्यापासून अनभिन्न होती. तिला त्याच्या मनामध्ये काय चालू आहे हे माहीत नव्हते. तिलाही तो आवडत असे, परंतु तिने पहिलेच ठरवलं होतं, प्रेम वगैरे यात पडायचं नाही. आई वडिलांना जो मुलगा पसंत पडेल त्याच्याबरोबर लग्न करायचं, असं तिचं पहिल्यापासून मत होतं. अभिजित मात्र दिव्याला आपल्या मनातील कसं सांगावं हा विचार करत होता. जर आपण तिला सांगितलं आणि ती आपल्यावरती प्रेम करत नसेल तर ती आपल्यापासून दूर जाईल, याची त्याला सतत भीती वाटत. त्यामुळे तो आपल्या मनातील भावना सांगतही नसे. ते कामाव्यतिरिक्त इतर काहीही गोष्टी बोलतच नसे. अभिजित ती आपल्यासमोर आहे यातच समाधान मानत असे, परंतु कधी आजीचं बोलणं आठवलं की त्याला भीतीही वाटत असे. आपण योग्य संधी शोधत राहू आणि ती आपल्यापासून दूर निघून जाईल, पण बोलण्याचेही धाडस होत नसे. राघवने बऱ्याच वेळा त्याला सांगितलं होतं, तुझ्या मनामध्ये जे काही आहे ते तू तिला बोल, परंतु अभिजितचं मात्र कधी धाडसच झालं नाही. अभिजित दिसायला किती जरी रागीट असला तरी मुलींच्या बाबतीत तो दूरच असायचा. त्यांना कधीही कुठल्या मुलीशी जवळकी साधली नाही. पहिल्यांदाच त्याला कोणीतरी पसंत पडली होती, परंतु तिच्याशी बोलण्याचं त्याचं धाडस होत नव्हतं. त्यांना राघवशी बोलून तिला आपली पर्सनल सेक्रेटरी बनवण्यास सांगितलं होतं. राघवनेही त्या दोघांना जवळ आणण्यासाठी म्हणून तिला अभिजितची पर्सनल सेक्रेटरी बनवलं होतं. तरीही ते दोघे कामाशिवाय इतर कोणत्याच गोष्टीवर कधी चर्चा करत नसत.
कामाच्या बाबतीत दोघंही सारखेच होते, त्यामुळे कामाव्यतिरिक्त इतर कोणत्याच गोष्टीवर बोलायचे नाहीत. मुली मात्र त्या दोघांना एकत्र बघून जळत असे. त्या नेहमी दिव्याशी तुटकपणे वागायच्या, पण ती त्याकडे दुर्लक्ष करायची. ती मात्र आपलं काम आणि आपण एवढंच अशा गोष्टींना ती इग्नोर करायची. अभिजितला सतत वाटायचे आपण तिच्याशी बोलावे, परंतु जेव्हा कधीही तो बोलण्याचा प्रयत्न करत, परंतु त्याला शब्दच फुटत नसे, त्यामुळे तो जास्त काहीच बोलू शकत नव्हता. दिव्या मात्र तो आपला बॉस आहे, त्यामुळे ती नेहमी त्याच्याशी आदराने बोलायची. असेच दिवस जात होते. अभिजितच्या कंपनीला एक नवीन प्रोजेक्ट मिळाला होता. अभिजित त्या प्रोजेक्टमध्येच बिझी होता. काहीही करून तो प्रोजेक्ट त्याला मिळवायचा होता, त्यामुळे त्याच्या कंपनीला बराचसा फायदा होणार होता. त्यामुळे त्याचा पूर्ण वेळ त्यातच जात असे. आता तरी त्याच्या डोक्यात प्रोजेक्टशिवाय दुसरे कोणतेच विचार नव्हते. त्या प्रोजेक्टसाठी त्याने आपला पूर्ण अनुभव लावला होता आणि शेवटी तो प्रोजेक्ट डिक्लेअर झाला आणि अभिजितच्या कंपनीला मिळाला. त्याने केलेल्या मेहनतीचे फळ त्याला मिळाले होते. ही मेहनत फक्त एकट्याची नसून पूर्ण टीमची होती. त्या सक्सेसबद्दल त्याने छोटीशी पार्टी ठेवली होती. त्यामुळे आज सर्वांना दुपारून सुट्टी होती. संध्याकाळी सगळ्यांना पार्टीच्या ठिकाणीच बोलावले होते. प्रत्येकजण आज खुश होता. अभिजितने आपले काम आवरले आणि घरी जाऊन तयार होऊन पार्टीच्या ठिकाणी पोहोचला. त्याची नजर त्या पार्टीत कोणाला तरी शोधत होती. कोणाला म्हणजे काय, तर दिव्या मॅडमला. ती त्याला कुठेही दिसत नव्हती, त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. ते राघवने बरोबर हेरलं होतं. तोच राघवची नजर दरवाजातून येणाऱ्या श्रेया आणि दिव्यावर पडली. तसं त्यांनी अभिजितकडे स्माईल करून पाहिलं आणि डोळ्यांनीच खुणावलं, दरवाजाकडे बघ. अभिजितने दरवाजाकडे पाहिले आणि बघतच राहिला. दिव्याने आज नेव्ही ब्ल्यू कलरचा नी प्रांत असलेला वन पीस घातलेला. चेहऱ्यावर हलकासा मेकअप आणि डोळ्यात काजळ, केस कर्ल करून मोकळे सोडलेले, त्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती. अभिजित बहाण हरपून तिलाच पाहत होता. दिव्या आणि श्रेया अभिजित आणि राघव जवळ आल्या. दिव्या आणि श्रेयाने अभिजितचे अभिनंदन केले. त्यावर अभिजित म्हणाला, तुम्हा सर्वांचंही अभिनंदन. दिव्याने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिले. त्यावर तो म्हणाला, हे यश माझे नाही तर पूर्ण टीमचे आहे, त्यामुळे यामध्ये तुमचाही तेवढाच वाटा आहे. त्याच्या बोलण्याचा दिव्याला अभिमान वाटला, कारण ते श्रेय त्याने एकट्याने न घेता सर्व टीमला दिलं. त्यातूनच त्याच्या मनाचा मोठेपणा दिसत होता. त्याच्याशी थोडं बोलून दिव्या आणि श्रेया एका टेबलवर जाऊन बसल्या. अभिजितचं अभिनंदन करायला प्रत्येकजण येत होता. जरी प्रत्येकजण त्याचा अभिनंदन करत असला तरी त्याचं लक्ष मात्र दिव्यावरच होतं. काही केल्या त्याची नजर दिव्यावरून हटत नव्हती. पार्टी आता रंगात आली होती. प्रत्येकाने आपापल्या पार्टनर बरोबर डान्स करायला सुरुवात केली होती. तोच अभिजित आणि राघव, श्रेया आणि दिव्या बसलेल्या होत्या तिथे आले. राघवने श्रेया पुढे हात केला. तोच श्रेयानेही त्याच्या हातात हात दिला आणि त्याच्याबरोबर गेली. अभिजितनेही थोडंसं दबकतच दिव्यापुढे हात केला. तिनेही मनात नसतानाच काही न बोलता त्याच्या हातामध्ये हात दिला. त्या दोघांनीही डान्स करायला सुरुवात केली, परंतु त्या दोघांमध्ये एक ऑकवर्डनेस होता. थोड्या वेळाने ते दोघे फूड काउंटरवर गेले. तोच श्रेया आणि राघवही त्यांना येऊन जॉईन झाले. जेवण झाल्यानंतर त्या दोघींनी यांचा निरोप घेतला आणि घरी निघून गेल्या. दिव्या आणि श्रेया गेल्यानंतर थोडा वेळ थांबून अभिजित ही राघवला सांगून घरी निघून गेला. राघवला पूर्ण पार्टी संपेपर्यंत थांबणं भाग होतं. अभिजित घरी येऊन फ्रेश होऊन बेडवर पडला होता. तोच त्याच्या डोळ्यासमोर पार्टीत दिव्याबरोबर घालवलेले क्षण आठवले आणि आपसुकच त्याच्या चेहऱ्यावर हास्य पसरले, कारण आज बऱ्याच दिवसातून त्यांनी दिव्याला मन भरून पाहिले होते. या 15 दिवसात कामाशिवाय कोणत्याच गोष्टीकडे त्यांनी लक्ष दिले नव्हते. त्यामुळे आज तिला पाहिल्यानंतर 15 दिवसाचं पूर्ण टेन्शन निघून गेलं होतं. त्या गोड आठवणीतच त्याला कधी झोप लागली
कळालंही नाही. कितीतरी दिवसातून आज तो शांत झोपला होता. आज रविवार असल्यामुळे ऑफिसलाही सुट्टी होती, त्यामुळे त्यांनी उठण्याची तसदी घेतली नाही. गेल्या 15 दिवसात झालेली त्याची धावपळ माहीत असल्यामुळे घरातीलही कोणी त्याला उठवलं नाही. त्याला जाग आली त्यावेळेस त्यांनी घड्याळाकडे पाहिले तर घड्याळात 9 वाजले होते. त्याचं त्यालाही आश्चर्य वाटलं. कधी नाही ते आज तो 9 वाजेपर्यंत झोपला होता. पुन्हा एकदा कालच्या आठवणी त्याच्या डोळ्यापुढून तरळल्या आणि त्याच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल आली. तो उठला, फ्रेश होऊन खाली आला तर सर्वांचा नाश्ता वगैरे उरकलेला होता. तो डायनिंग टेबलवर येऊन बसला. मेडने त्याच्यासाठी कॉफी आणि नाश्ता त्याच्यापुढे ठेवला. इथे दिव्याही आज रविवार असल्यामुळे लेट उठली होती. ती तिचा आवरून नाश्त्यासाठी खाली डायनिंग टेबलवर आली तर तिथे तिच्याबद्दल चर्चा चालू होती. तोच दिव्या चेअरवर बसत म्हणाली, माझ्या नावाचा का उद्धार चालू आहे? त्यावर तिचा भाऊ मस्करी करत म्हणाला, तुला हाकलून द्यायचा विचार चालू आहे. तोच तिने डोळे बारीक करून सर्वांकडे पाहिले. त्यावर तिचे बाबा म्हणाले, बाळा, प्रत्येक गोष्ट ज्या त्या वयात झाली म्हणजे बरं असतं. तुझ्यासाठी काही स्थळ आलेली आहेत त्याचाच विचार करत होतो. बाबा, मला एवढ्या लवकर लग्न नाही करायचं. त्यावर तिची आई म्हणाली, कधी ना कधी एक दिवस लग्न तरी करावंच लागणार आहे. आता बघायला सुरुवात केली तर 2-3 महिने तरी यामध्ये जातील. यावर दिव्याने मात्र तोंड वाकडे केले. त्यावर तिचे काका म्हणाले, बाळा, तुला जर कोणी आवडत असेल तर तू सांग. त्यावर दिव्या म्हणाली, नाही काका, मी पहिलं सांगितलेलं आहे. तुम्हा सर्वांना जो मुलगा आवडेल त्याच्याशी मी लग्न करेल. तर ठीक आहे, बघूया आपण. एखादा चांगला मुलगा मिळाला की विचार करूया. दिव्याला मात्र एवढ्या लवकर लग्न करायचं नव्हतं, परंतु घरातले आता ऐकणार नाहीत हे तिला माहीत होतं. म्हणून तिने शांत बसणं पसंत केलं. असेच दिवसामागून दिवस निघून जात होते, पण हे दोघे मात्र आहे त्या ठिकाणीच होते. दिव्याच्या घरातल्यांनीही तिच्यासाठी स्थळे बघण्यास सुरुवात केली होती. दिव्यानेही त्याला कोणत्याही प्रकारचा नकार दिला नव्हता, कारण पहिल्यापासून तिचे मत होते, जे तिचे आई वडील पसंत करतील त्या मुलाशीच ती लग्न करेल. असेच 15 दिवस गेले. दिव्यासाठी एक स्थळ तिच्या घरातील सर्वांनाच खूप आवडले होते. उद्या रविवार असल्यामुळे ते दिव्याला पाहण्यासाठी येणार होते. दिव्याला आणखी याच्याबद्दल कोणतीच कल्पना नव्हती. रात्री घरी आल्यानंतर तिच्या आईने उद्या पाहुणे येणार असल्याचे सांगितले. दिव्याला हे सर्व एवढ्या लवकर घडेल असं वाटलं नव्हतं, परंतु आता काही उपयोग नव्हता. संध्याकाळची जेवणे आटोपल्यानंतर दिव्याने श्रेयाला फोन केला आणि उद्या येणाऱ्या स्थळाबद्दल सांगितलं. त्यावर श्रेया दिव्याला म्हणाली, दिव्या, खरंच तू तयार आहेस लग्नासाठी? आता घरातल्यांची इच्छा आहे तर काय करणार? अगं, पण लग्न तुला करायचं आहे, घरातल्यांना नाही. दिव्या, एक बोलू? तुला राग तर येणार नाही? बोल ना. दिव्या, मला वाटतं अभिजित सर सुद्धा तुझ्यावर प्रेम करतात. काय वेळ लागले की काय तुला? तो खडूस आणि कुणावर प्रेम करेल? दिव्या, मला असं वाटतंय. नाही, तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल. अगं, त्याच्यासारख्या माणसाबरोबर कोणी लग्न करेल? ते दिसायला कठोर दिसतात, परंतु खूप प्रेमळ आहेत. श्रेया म्हणाली, तू का त्यांची एवढी बाजू घेत आहेस? मी त्यांच्या डोळ्यात तुझ्याबद्दल प्रेम पाहिलं आहे, पण ते बोलून दाखवत नाही. ते जेव्हा तुझ्याकडे बघतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक स्माईल असते, त्यांच्या डोळ्यामध्ये एक वेगळी चमक असते. तू बरं त्यांचं एवढं निरीक्षण केलं. बस झालं अभिजित पुराण. आता उद्या काय होतं ते बघू. जर घरातल्यांना ते स्थळ आवडलं तर मीही त्याला होकार देईल. दिव्या म्हणाली. त्यावर श्रेया म्हणाली, तू एक वेळेस विचार करावा असं मला वाटतं. पण तुला असं का वाटतं? त्यावर श्रेया म्हणाली, ज्या मुलाला तू ओळखत नाही त्याच्याबरोबर तुझं पूर्ण आयुष्य कसं काढणार? त्यावर दिव्या म्हणाली, अगं, त्यासाठी ओळखण्याची काय गरज असते? आपले आई वडील कधीच मुलाचा वाईट विचार करत नाही. ज्यांनी आपल्या मुलाला लहानपणापासून सांभाळलं आहे ते आपल्याबद्दल चांगलाच विचार करतील. त्यामुळे मला तर त्यात काही शंका वाटत नाही. धन्यवाद.
जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.